हे माणसा, तू सूर्याला सूर्य म्हटलेस आणि सूर्य सूर्य झाला. तू चंद्राला चंद्र म्हटलेस आणि चंद्र चंद्र झाला. अवघ्या विश्वाचं नामकरण तू केलंस आणि प्रत्येकानं ते मान्य केलं. हे प्रतिभावन माणसा, तूच आहेस सर्व काही. ही कविता वाचली की आपसुकच बाबूराव बागुल यांची आठवण येते. बाबूराव बागुल हे दलित साहित्याच्या क्षेत्रातील अग्रगण्य आणि आंबेडकरवादी विचारसरणींचे प्रभावी लेखक आणि त्यांचा 17 जुलै हा जन्मदिवस. मराठी साहित्यात त्यांनी दलितांचे वास्तववादी, विद्रोही आणि अस्सल चित्रण करत दलित साहित्याला एक नवे वळण दिले. त्यांच्या लेखणीमुळे उपेक्षित समाजाला आवाज मिळाला आणि मराठी साहित्याच्या प्रवाहात नवसंजीवनी आली. चला जाणून घेऊयात बाबूराव बागुल यांच्याबद्दल. त्याआधी आपल्या कल्लाकार चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी सिद्धी आणि आपण पाहताय कल्लाकार दिनविशेष, पावर्ड बाय goprag.com. मित्र हो, बाबूराव रामजी बागुल यांचा जन्म 17 जुलै 1930 रोजी नाशिक जिल्ह्यातील विहितगाव येथे झाला. लहानपणापासूनच त्यांना सामाजिक विषमतेचे चटके जाणवले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि अण्णाभाऊ साठे यांची कामगार चळवळ यांचा प्रभाव त्यांच्या मनावर लवकरच पडला आणि ते लेखनाच्या माध्यमातून समाज परिवर्तनाच्या दिशेने वळले. बाबूराव बागुल यांनी कथा, कादंबऱ्या, कविता आणि वैचारिक लेखनाच्या माध्यमातून सामाजिक अन्यायावर हल्ला चढवला. त्यांचा पहिला आणि सर्वाधिक गाजलेला कथासंग्रह म्हणजे जेव्हा मी जात चोरली होती. हा कथासंग्रह दलित साहित्याच्या नवयुगाचा प्रारंभ मानला जातो. यामध्ये त्यांनी दलित समाजाची तळमळ, दुःख आणि आत्मभान प्रभावीपणे मांडले. त्याचबरोबर मरण स्वस्थ होत आहे हा एक कथासंग्रह, अघोरी, पावशा, कोंडी, सूड, मूकनायक या कादंबऱ्या, वेदा आधी तू होता हा कविता संग्रह, आंबेडकर भारत, दलित साहित्य, आजचे क्रांती विज्ञान. बाबूराव बागुल यांची लेखन शैली क्रांतिकारी, वास्तववादी आणि विद्रोहात्मक होती. त्यांनी झोपडपट्टी, कामगार, दलित, स्त्रिया आणि गुन्हेगारी जीवनाचे वास्तव मांडले. त्यांचे लेखन केवळ सहानुभूती मिळवण्यासाठी नसून ते सामाजिक परिवर्तनासाठी होते. त्यांच्या लेखणीतील क्रौर्य आणि कारुण्य यांची सांगड वाचकांच्या मनात खोल प्रभाव पाडते. बाबूराव बागुल यांना 2007 चा महाराष्ट्र फाउंडेशनचा जनस्थान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 1999 साली धारावी येथे झालेल्या विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले. बाबूराव बागुल सामाजिक आणि साहित्यिक प्रभाव अभ्यासल्यास आपल्याला असे दिसून येते की बाबूराव बागुल यांनी दलित साहित्याला सन्मानाचे स्थान मिळवून दिले. त्यांनी केवळ जातीय अत्याचारावर प्रकाश टाकला नाही, तर अन्यायाविरुद्ध बंड करण्याचा संदेशही दिला. त्यांच्या साहित्यामुळे मराठी वाचक वर्गाला नवा दृष्टिकोन मिळाला आणि सामाजिक समतेच्या विचारांची पाळेमुळे खोलवर रुजली. बाबूराव बागुल हे केवळ साहित्यिक नव्हते, तर ते सामाजिक क्रांतीचे सैनिक होते. त्यांच्या लेखणीने एक नवा आवाज दिला, जो दबलेल्या समाजातून उठला होता आणि जो आजही समतेसाठी झगडणाऱ्यांना प्रेरणा देतो. मराठी साहित्याच्या इतिहासात त्यांचे योगदान अजरामर राहील. बाबूराव बागुल यांची तुम्ही वाचलेली पुस्तकं कोणती हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि असेच वेगवेगळे इंटरेस्टिंग इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या कल्लाकार YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा. इंस्टाग्राम, फेसबुक पेजला फॉलो करा आणि बघत राहा कल्लाकार दिनविशेष, पावर्ड बाय goprag.com.